बंद करतात, अशी ट्रेन जाते. ओके ओके, म्हणजे हा जो रोड आहे तो बंद केला जातो. ओके ओके ओके, अशी ट्रेन जाते. अशी ट्रेन जाते. त्या ठिकाणी आपण कादरी पार्कमध्ये पोचलो आहे आणि हा याचा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सला असे फुगेवाले वगैरे बसतात इकडे आणि इथे पार्किंग आहे. त्यानंतर समोर तुम्ही पाहताय ही समोर ही खाऊ गल्ली आहे. तर काय भूक वगैरे लागली असेल तर आपण तुम्ही तिथे जाऊ शकता. तुम्ही इथे आल्यावर हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणीही करू शकते इकडे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला या ट्रेनची 25 रुपयाची तिकीट आहे ती आपण काढून या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि ह्या ट्रेनमध्ये बसून आपण या पार्कचा एक राऊंड करणार आहोत. आणि इथे पण मंडळी आता हळूहळू आता बसलेली आहे ते बघा. आणि त्यानंतर फुल भरेल ट्रेन तेव्हाच ही ट्रेन सुटेल. तर या ठिकाणी ह्या पार्कमध्ये बोगदासुद्धा आहे, जसं आपल्याला कोकण रेल्वेमध्ये भेटतात तसं आहे इकडे. गेट आहे आणि बोगद्याला गेट आहे. गर्दी इथे बाहेर आता साईडला आलो आहे तर इथे गर्दी भरपूर आहे आणि आपला 4 नंबर दिलेला आहे. तर जायचं आहे आपल्याला, जसं तो पुकारणार तसं आपण जाणार. आणि मँगलोरमध्ये 2 गडबड आईस्क्रीमचे पार्लर आहे, ते म्हणजे आयडियल आणि पप्पा. हे 2 भाऊ ऑपरेट करतात मँगलोरमध्ये अख्ख्या. ओके, आणि हा आईस्क्रीम तुम्हाला कुठेच भेटणार नाही, नाही उडपी नाही बँगलोर, कुठेच नाही, कुठेच नाही. नमस्कार मित्रांनो, मी अर्षद चव्हाण स्वागत करतो माझ्या चॅनलवर अर्षद चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आज दिनांक 1/6/2024 रोजी आज आहे मी आता मँगलोरमध्ये, म्हणजे मँगलोरमध्ये सुरकल या गावामध्ये आहे. आणि त्यानंतर आज सांगायची गोष्ट म्हणजे काय की 5 दिवस आपण आता आहोत मँगलोरमध्ये. आणि मँगलोरमध्ये जी ठिकाणं आहेत 10 टुरिस्ट प्लेसेस आहेत, तर त्या ठिकाणी आपण फिरायला जाणार आहोत. तर आता माझ्यासोबत आता तेजस आहे शिर्के, आपल्याला माहिती आहे तो मित्र, म्हणजे आई. आणि त्यानंतर भाऊसुद्धा आहे आणि हे त्यांचं घर आहे, त्या घरामध्ये राहतात. आणि तिथून आपण आता जाणार आहोत ते म्हणजे मँगलोर सिटीमध्ये. आणि थोडा मला यायला उशीर झाला, म्हणजे सकाळी रात्रीची ट्रेन असते कुडाळवरून 11 वाजता, पण ती गाडी एक्झॅक्ट आली ती म्हणजे सकाळी 4 वाजता, म्हणजे आज सकाळी 4 वाजता पहाटे आली. तर यायला थोडा उशीर झाला. इथे 12 वाजता पोचलो, त्यांचा फ्रेश वगैरे झालो आणि इथे पोचलो. आणि त्यानंतर संध्याकाळी बरोबर आता 5 वाजता आम्ही निघालो आहे ते गाडीने, 2 व्हीलरने. आणि इथे असं आहे की एका गाडीवर 2 माणसं बसतात बरोबर, मग त्यांना दोघांनाही हेल्मेट अलाउड आहे, म्हणजे आपलं कंपल्सरी आहे, नाहीतर फाईन वगैरे बसतो. तर चला आता जास्त वेळ न करता आपण जाऊया थेट मँगलोर सिटीमध्ये फिरूया आणि तिथे कुठची प्लेसेस आहे ते पाहूया. मँगलोरमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे, तर आपल्याला तेजस आपल्याला दाखवेल कुठे कुठे काय काय आहे ते. आणि त्यालाच घेऊन आपण जाणार आहोत मँगलोर सिटीमध्ये. मँगलोर सिटी कशा प्रकारे आहे ते पाहूया. चला तर आता जास्त वेळ न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. ट्रॅक म्हटलास रेल्वेचा असा रेल्वेचा ट्रॅक आहे, इथून खालून आहे. हा, तो कशासाठी असतो काय वगैरे? ट्रेन जाते तेव्हा आतमध्ये कोर्टमध्ये ट्रेन उभी आहे बघ, बंद करणार. हा हा, ओके ओके, ही समोरची ट्रेन आहे ती. पूर्ण आता रोडवर आहे, हे सगळं गेट लावतात आणि बंद करतात, अशी ट्रेन जाते. ओके ओके, म्हणजे हा जो रोड आहे तो बंद केला जातो. ओके ओके ओके, अशी ट्रेन जाते, अशी ट्रेन जाते. खूप भारी. हा कोर्टचा एंट्रन्स, हा हा. या ठिकाणी आपल्याला तेच सांगतोय, खूप भारी इन्फॉर्मेशन देतोय. त्यानंतर आपला हा इंडियन फ्लॅग, मँगलोर कोर्टचा एंट्रन्स आहे. हा हा, म्हणजे जो पण स्टॉप येतो मँगलोरचा तो इथे येतो. हा, आणि इथे आपल्याला सगळं MIDC सारखं म्हणजे पुरं रिफायनरी प्रोडक्ट जे असतात किंवा इंडस्ट्रियल एरिया, त्या ठिकाणी इथे सगळं आपण आलोय. इथे सगळे कार्गो माल जे असतात. तर हा जो ब्रिज आहे, हा जो ब्रिज संपल्यावर लागतो म्हणजे मँगलोर सिटी. आणि त्यानंतर ह्या ब्रिजच्या मागे आहे म्हणजे पनामूर. तर आता आपण मँगलोर सिटीमध्ये प्रवेश केलेला आहोत आणि आता आपण पाहूया पुढे काय काय होत आहे ते. चला. मँगलोर सिटीमधला हा पहिला सिग्नल आपल्याला लागलेला आहे आणि इथे लांबच लांब वाहनांची गर्दी इथे जमते आहे. इकडे सिटी असल्यामुळे भरपूर इथे गाड्या आहेत. आणि हा बरोबर किती मिनटाचा आहे, आता 16 सेकंद उरली आहेत सुटायला सिग्नल. आणि
16 सेकंदामध्ये आपण जाऊ पुढे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे बघा इथे गाडीवर हेल्मेट कंपल्सरी आहे. दोन्ही गाले डबल दोन्ही बदल आहे. ह्या ठिकाणी आता सिंगल माणूस आहे पण कोण नाही आहे, त्यांना सिंगल चालतं. इथे झालं डबल चालत पण इकडे. आणि इथून आपण राईट घेऊन आपण आतमध्ये गेलो आहे. इथे पण वाहनांची खूप गर्दी जमली. इथे सिग्नल आहे इकडे सुद्धा. इथून आपण पुढे चाललो आहे. आता आपण कुठे चाललो आहे तेजस? कादरी पार्क. इथून व्ह्यू कार भारी येतो. आता आपण चाललो आहे ते म्हणजे कादरी पार्क या ठिकाणी. आता फायनली आता आपण पोचलो होतो म्हणजे कादरी पार्क या ठिकाणी. आणि तुम्ही पाहू शकता बघा माझ्या मागे हा जो पार्क आहे त्या आतमध्येच आपल्याला जायचं आहे. इथे आपण गाडी वगैरे आपली पार्क केलेली आहे आणि गाडी पार्क करून आपण आतमध्ये चाललो आहे. चला जाऊया आणि आतमध्ये पार्कमध्ये काय काय आहे ते पाहूयात. चला, तर या ठिकाणी आपण कादरी पार्कमध्ये पोचलो आहे आणि हा त्याचा एंट्रन्स आहे. आणि एंट्रन्सला असे फुगेवाले वगैरे बसतात तिकडे. आणि इथे पार्किंग आहे. त्यानंतर समोर तुम्ही पाहताय ही समोर एक खाऊ गल्ली आहे. तर काय भूक वगैरे लागली असेल तर आपण तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि त्यानंतर इथून आपण आतमध्ये चाललो आहे. आणि इथे आल्या इथून ट्रेन चालते. हा जो ट्रॅक आहे तो ती ट्रेन असते लहान मुलांची, ती इथे असते. सगळे बसू शकतात. ओके. आणि त्या ठिकाणी समोर आपण आलो आहे तर आपल्याला एक ते वॉच दिसतं. आणि त्यानंतर इथे ही लँग्वेज कुठली आहे तेजस? तेलुगू की कन्नडा? कन्नडमध्ये आपल्याला काय समजणार नाही काय लिहिलं आहे ते, पण तरीसुद्धा इथे एक बोर्ड आहे. तिथे कुठे कुठे जायचं असेल काय ते या साईडला सुद्धा तसेच आहे. आणि त्यानंतर इथे बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. आणि इथे हा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे आपल्या वॉकिंगचा जो असतो एरिया तो इथे आहे. आणि ह्या वॉकिंगच्या एरियातून आपण पुढे जाणार आहोत. काय काय भेटते आपल्याला बघूया. खूप छान आहे पार्क. तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की इकडे या, एकदा भेट द्या या पार्कला. तर या ठिकाणी पार्कमध्ये हा जो चालण्याचा रोड आहे तिथे सकाळचे संध्याकाळची गर्दी इथे पाहायला भेटते तेजसच्या माहितीनुसार. आणि आता पण पाहतोय आपण भरपूर गर्दी आहे इकडे. आणि जे पब्लिक आहेत, म्हातारे वगैरे आहेत, तरुण मंडळी जे आहेत ते इथे वॉकिंग करण्यासाठी इथे येतात संध्याकाळची काम वगैरे सुटल्यावर वगैरे, किंवा घरात जे कोण असतील ते इथे या ठिकाणी. आणि हा जो एरिया तुम्ही पाहताय हा खूप मोठा एरिया आहे. वॉकिंगच्या रोडवरून बरोबर डाव्या साईडला आपल्याला जे भेटतं म्हणजे तिथे हा जो पॉइंट म्हणजे थोडासा आर्टिफिशियल आहे, तळ तयार केलेला आहे तिकडे. आणि हा जो रोड आहे सेंटरला तिथून आपण जाऊ येऊ शकतो असं आहे. आणि हा जो एरिया आहे तो गोल एरिया केलेला आहे इकडे. आणि इथे बांबू प्लांटेशन इथे जास्त केलेलं आहे. इथे पाहू शकताय बघा, हे बांबू आहे, तिकडे बांबू, तिकडे बांबू. इथे संपूर्ण एरियामध्ये इथे बांबू प्लांटेशन जास्त केलेलं आहे. आणि इथे पाणी साठवून ठेवलेलं आहे. आणि इथे रात्रीचं वगैरे जर लाईट्स वगैरे असतील तर खूप भारी वाटतं. आणि इथे ह्या रॅम्पवरून आपण चालूसुद्धा शकतो त्या तिकडे जाण्यासाठी किंवा तिथून इकडे येण्यासाठी या गोष्टी आहेत. त्यानंतर तेच आता कुठे जाऊया पुढे? एकदा फिलिंग मारून येऊया. चालेल. आणि टर्न मारून येतो आणि ते तुम्हाला सांगतो कुठे कुठे जाता आपण ते. मग अशी आपण ह्या रोडवरून आलो आणि ह्या रोडवरून बरोबर उजव्या साईडला आपल्याला इथे पार्क आहे. त्या पार्कमध्ये खेळण्याची ठिकाणं जी असतात किंवा घसरगुंडी, सीसॉ, त्यानंतर जंपिंगवाले जे असतं आणि त्यानंतर एक्सरसाइजचे जे कोर्स असतात ते ह्या ठिकाणी आहेत या शेडमध्ये. आणि त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी जी जागा असते तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही, पार्कमध्ये हे अवेलेबलच असतात आणि ते इकडे आहे. आणि त्यानंतर हे जे असे जे एक्सरसाइजचे जे इक्विपमेंट आहेत ते इकडे असतात, हे बघा. आणि ह्या शेडमध्ये लाईटच्या इथे केलेले आहेत. या ठिकाणी तेच आपल्याला करून दाखवेल. म्हणजे ओके, पाय वरती खाली करायची एक्सरसाइज मशीन आहे इकडे. ओके, म्हणजे पाय वरती खाली त्यासाठी आहे ते. त्यानंतर इथे हातांच्या व्यायामासाठी इथे जे रिंग आहे म्हणजे आपण स्टेअरिंग म्हणतो, तर स्टेअरिंगसारखं तिकडे आहे. आणि त्यानंतर इथे बाकीचं याकासुद्धा गाडी वगैरे फिरवत आहेत चांगली, ते पण आपण करू शकतो. आणि इथे जागोजागे यूज मी म्हणजे डस्टबिन ठेवलेले आहेत इकडे. त्या ठिकाणी म्हणजे वरती करायचं आहेत ते असे हँडल आहेत, ते दोन्ही हँडल वरती करून आपण वरती जातो. तसे ह्या मशीन्स आहेत इकडे बघा, इथून ते इथपर्यंत. आणि त्यानंतर तिथे जे आहे ते सायकलिंग आहे. आणि त्यानंतर शिसो टाईपमध्ये आहेत ना, ते सुद्धा आहेत इकडे. बेस्ट आहे इकडे.
संध्याकाळचं इथे हे पार्कमध्ये इथे सॉर्टेड आहे. इथे तुम्ही इथे आल्यावर हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणीही करू शकते इकडे. ओके, फील चांगला वाटतोय ना. इकडे खूप भारी आहे इथे. आणि त्यानंतर इथे सुद्धा इकडे आहे ते बघा, सायकलिंग आहे तिकडे. त्यानंतर इथे फिटनेस आहेत. त्यानंतर इथे लहान मोठी मंडळीसुद्धा या सर्व गोष्टी तो करू शकतात. आणि आता आपण इथे पार्कमध्ये जाऊया या लहान मुलांच्या. तर आता इथे आपण पोचलो आहे त्या लहान मुलांच्या पार्कमध्ये. आणि इथे बघा ते सर्व मंडळी इथे लहान मुलांची ज्यांचे आई वडील आहेत, आजी आजोबा वगैरे आहेत, नातू आहेत, ते इथे घेऊन आलेले आहेत मुलांना छोट्या छोट्या. आणि ते सर्व मुलं इथे खेळत आहेत छान सुंदर. ते हा मुलगा इथे एन्जॉय करतो. इकडे सुद्धा आहेत. आणि त्यानंतर इथे सुद्धा मुलं आहेत झोपाळ्यावर. इथे खेळता खेळता सुद्धा शिकतायत मुलं. आम्ही सुद्धा लहान असताना या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. आणि आता आम्हाला बरं वाटतं की इथे छोटी छोटी मुलं इथे येऊन हे पार्कमध्ये एन्जॉय करतायत. या समोरच्या चिल्ड्रन पार्कच्या बरोबर बाजूला इथे फाउंटन आहे, बरोबर राईट साईडला. आणि इथे आपण चाललो आहोत. तर जिथे फाउंटन आहे तिथे आपण पोहोचलोय. आता तो चालू नाही आहे, पण इथे झाडं जी लावलेली आहेत तिथे विविध प्रकारचे प्राण्यांचे इथे देखावे केलेले आहेत त्या झाडांमध्ये. आणि तिथे मोर टाईपमध्ये तिथे 3 मोर वगैरे आहेत, तसं केलेलं आहे. खूप भारी वाटतं इकडे. आणि इथे आपण पुढे जाऊया. आणि इथे फाउंटेनच्या बरोबर समोर त्या साईडला सुद्धा इथे बसण्यासाठी इथे बेंच केलेले आहेत, तिथे माणूस बसू शकतो. आणि पार्कमध्ये वगैरे बसायला खूप छान अशी सुंदरशी जागा आहे इकडे. इथे मोठ्याच्या मोठे इथे खजूरचं झाड वाटतंय, खजूरचं झाड आहे इकडे. आणि इथे लाईटची सोयसुद्धा आहे. मोठा इथे हॅलोजन लावलेला, काय म्हणतात त्याला, तो मोठा वगैरे बल्ब असतो तो, तर तिथे हे लावलेला आहे. आणि हा असा फाउंटन इकडे तर चालू नाही आहे, पण या फाउंटनच्या आतमध्ये आपण जाऊ शकत नाही. लाईट्स वगैरे असतील, इथे लाईट्स वगैरे आहेत इकडे. आणि छान वाटेल इथे रात्रीचं. इथे आता नसेल, चालू झाल्यावर आपल्याला समजेल. आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आणि इथे आता फाउंटन चालू केलेलं आहे ह्या काकांनी, इथे आहेत काका. आणि इथून आपल्याला हा लाईटमध्ये खूप भारी वाटेल फाउंटेन. आणि इथे चालू केलं आहे काकांनी, भारी. आणि लाईटमध्ये हा खूप फाउंटेन भारी दिसतोय बा. तर मंडळी, आता हा जो स्पॉट आहे, हा जो फाउंटेनचा, खूप भारी आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर इथे छोटी छोटी मुलं इथे खूप आनंद घेतात या पार्कचा, खूप भारी वाटतंय. आणि अजूनही आपल्याला हा पार्कमध्ये अजून काय काय गोष्टी बघायच्या आहेत. तर मगाशी तुम्ही पाहिलं असेल पार्कमध्ये की आपण ट्रॅक पाहिला, तर ट्रॅकमध्ये ट्रेनसुद्धा चालू झालेली आहे, छोटीशी आहे. म्हणजे जशी आपण पार्कमध्ये बघतो ट्रेन काय काय असतात त्या छोट्या छोट्या, तसंच तिथे पार्कमध्ये सुद्धा एक ट्रेन आहे. त्या ट्रेनमध्ये बसणार आहोत नाही आपण ते यसला विचारूया. आणि त्यानंतर इथे जर बसलो तर तिकडचा व्हिडिओ आपण पाहूया. त्या ट्रॅकमध्ये आपण फुल फिरणार आहोत पार्क. तर चला आपण त्या ट्रेनमध्ये बसायचा आनंद घेऊया. चला, या ठिकाणी हा जो समोर काजरी पार्कचा जो गेट आहे, मेन गेट, त्या गेटच्या बरोबर बाजूला इथे ही ट्रॅकवर इथे ही रेल्वे उभी असते. त्या रेल्वेमध्येचं तिकीट आहे 25 रुपये. आणि त्या रेल्वेचे जे कंपार्टमेंट आहेत ते म्हणजे इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आहेत. इथे 5 कंपार्टमेंट आहेत, त्यामध्ये बसायचं आहे. आणि इथे बसूया. आणि त्यानंतर 25 रुपये पर तिकीट आहे. आणि सिटिंग अरेंजमेंटसुद्धा खूप छान आहे. आणि त्यामध्ये इथे आपण दोघं, त्यानंतर इथे बारीक सारीक आहेत गोष्टी, तिथे बसा. आणि जेव्हा ही फुल होणार तेव्हा हे सोडणार. आणि एक पार्कचा एक राऊंड आपल्याला घुमता येणार इकडे, म्हणजेच पाहता येणार. तर या ठिकाणी आपल्याला या ट्रेनची 25 रुपये जी तिकीट आहे ती आपण काढून या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. आणि ह्या ट्रेनमध्ये बसून आपण या पार्कचा एक राऊंड करणार आहोत. आणि इथे पण मंडळी आता हळूहळू आता बसलेली आहे ते बघा. आणि त्यानंतर फुल भरेल ट्रेन, तेव्हाच ही ट्रेन सुटेल. आणि नंतर मग आपण ट्रेनमध्ये बसून पूर्ण पार्क फिरूया. बरोबर हे बघा 7 वाजायला 5 मिनटं आहेत. आणि या ठिकाणी
ट्रेन चालू झालेली आहे आणि ह्या ट्रेनमध्ये आपण पहिल्याच सीटवर बसलोय. आपल्यासोबत तेजस आहे आणि या पार्कची आपण सफर करणार आहोत आणि ते सगळे सिनियर सिटीजन वगैरे बसलेले आहेत या सीटवर. हे बघा आणि इथे खाऊ गल्ली, इथे जो हायवे आहे तो, त्या ठिकाणी खूप भारी वाटतं इकडे. तर ह्या ट्रेनमध्ये आपण इथे मगाशी जे पॉन्ड बघितलं तलाव, तर तिकडे आपण पोचलेलो आहोत आणि ह्या पॉन्डच्या बरोबर समोरूनच आपण ह्या ट्रेनमधून आपण मगाशी ते फिटनेस इक्विपमेंट होते ते पाहणार आहोत. ते बरोबर राईट साईडला आहेत आणि हा इथे वॉक रोड आहेत. त्या वॉक रोडवरूनच जायचं आहे आणि इथूनच हे जे ट्रॅक आहेत ते आहेत आणि या ट्रॅकमधूनच ही ट्रेन चालते. तर ह्या ट्रेनमधून जेव्हा प्रवास करताना आपल्याला तिथे हा फाउंटन दिसतोय आणि मगाशी ह्या रोडवरून आपण वॉकिंग केलेली आणि हा बघा समोर आहे रात्रीचा फाउंटन, खूप भारी दिसतो. आणि ट्रेनमधून सुद्धा खूप भारी दिसतो आणि तिथे आपण जाणार आहोत ते म्हणजे राईट साईडला जो फिटनेस जो एरिया आहे, फिटनेस एरिया इक्विपमेंटचा, तिथे हे बघा समोर आहे ती लाईट पेटते ना तिकडे, तिथे आहे. आणि इथून आता संपायला आलेलं आहेत पार्क आणि डायरेक्ट आता भेटूया एंडिंगलाच. तर या ठिकाणी ह्या पार्कमध्ये बोगदा सुद्धा आहे, जसं आपल्याला कोकण रेल्वेमध्ये भेटतात तसं आहे इकडे. गेट आहे आणि बोगद्याला गेट आहे. भारी भारी. हा बघा, अरे वा, ते बघ ते शेडमध्ये असतात, शेडमध्ये आपण राहतो तसं वाटतं इकडे, पण खूप भारी भारी भारी. आणि आता हा बोगदा संपलेला आहे. त्या बोगद्याला गेट सुद्धा आहे, बंद करतात रात्रीचे, बोगद्याला बंद करतात रात्रीचं कोण येऊ नये म्हणून. आणि या बोगद्यातून पार करत ट्रेन पुढे पुढे चालली आहे, ते म्हणजे कादरी पार्कच्या मेन गेटकडे. तर या ठिकाणी आपली सक्सेसफुल ट्रिप झालेली आहे आणि ही ट्रेन बघा, खूप जुनी ट्रेन जी असते ती कोळशावर चालत होती तशा टाईपमध्ये हा लूक आहे त्याचा. आणि पुन्हा एकदा त्या ट्रेनमध्ये ती खाली उतरल्यावर नवीन माणसं चढतील आणि पुन्हा एकदा ही चालू होईल ट्रेन. आणि त्यानंतर ह्या पार्कचा जो टायमिंग आहे तो सकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो इकडे, हा बघा, ते हा पार्कचा टायमिंग आहे सकाळी 6 ते 8 आणि ह्या वेळेमध्येच हे पार्क खुलं असतं आणि 8 वाजता हे बंद होतं त्याचा. तर आता फायनली आता हा आपल्याला पार्क जो कादरी पार्क आहे तो आपला फिरून झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण कुठे जाणार आहोत तेजस? मँगलोरमध्ये. आता आपण मँगलोरचं फेमस गडबड आईस्क्रीम खायला पब्बास कॅफेमध्ये जाणार. ओके, म्हणजे आपण एक आईस्क्रीममध्ये जाणार, आईस्क्रीम खायला आपण जाणार आहोत. मँगलोरचं फेमस आहे. ओके, आणि इथे लोक स्पेशली गडबड आईस्क्रीम खायला येतात. ओके, तर आता आपल्याला तेजस आपल्याला हा ट्रीट देणार आहे गडबड आईस्क्रीम मध्ये, मँगलोरमध्ये जे फेमस आहे ते. आणि इथे आपण ह्या पार्कला आता टाटा बाय बाय करू आणि तिथे आपण डायरेक्टली पोहोचू आपण मँगलोरमध्ये गडबड आईस्क्रीम खाण्यासाठी. चला आता आपण जाऊया कुठे गडबड आईस्क्रीम खाण्यासाठी. चला. पार्कच्या बाजूला हा जो फुटपाथ आहे, फुटपाथच्या बरोबर थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला इनक्रेडिबल इंडिया असं नावाचा इथे हा LED बोर्ड भेटतो आणि तिथे आपण फोटोसुद्धा काढू शकतो. आणि इथे रात्रीचं इथे मँगलोर सिटीमध्ये तिथे कादरी पार्कच्या बाजूला असलेली जी दुकानं आहेत ती लाईटीच्या प्रकाशामध्ये खूप भारी दिसतात इकडे. आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे गडबड आईस्क्रीम खाण्यासाठी मँगलोरचं. चला जाऊया. तर या ठिकाणी आपण मॅप लावून चाललेलो आहोत ते पप्पास आईस्क्रीम कॉर्नर्स या ठिकाणी. तिथे मँगलोरचं स्पेशल गडबड आईस्क्रीम भेटतं आहे. बरोबर 7 मिनटं लागणार आहे, 2.1 किलोमीटर. आणि मॅप आपण चालू करत आपण पुढे चाललेलो आहोत गाडी चालवत त्या ठिकाणी. इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला सिग्नल लागला आहे. या ठिकाणी ग्रीन सिग्नल भेटलेला आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी. इथून आपण राईड घेतला आणि त्या आपण बरोबर 100 मीटरवर शॉप आहे तिथे आपण पोचणार. हे बघा पप्पास. तर आता आपण पोचलो आहे पब्बास या ठिकाणी आईस्क्रीम पार्कमध्ये.
आणि इथे बाहेर तुम्ही जी पाहता इथे रांगच रांग लागलेली आहे. आतमध्ये आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा खूप इथे गर्दी आहे आणि ते मला वाटतं आईस्क्रीम खाण्यासाठीच इथे लोक जमलेली आहेत. तर आतमध्ये आपण जाऊया आणि कशा प्रकारे आईस्क्रीम आहे ते पाहूया. चला. या ठिकाणी आता आपण पोचलो आहोत पब्बास या आईस्क्रीम पार्कमध्ये आणि तुम्ही पाहू शकता इथे गर्दी. इथे बाहेर आता साईडला आलो आहे तर इथे गर्दी भरपूर आहे आणि आपला 4 नंबर दिलेला आहे. तर जायचं आहे आपल्याला, जसं तो पुकारणार तसं आपण जाणार. आणि त्यानंतर जर कोणाला तिथे वेटिंग करायचं नसेल आतमध्ये जाऊन वगैरे म्हणजे बाहेर वगैरे आतमध्ये जाऊन बाहेर बसून खायचं नसेल तर इथे काउंटर अँड पेमेंट असं म्हणजे आपले टेक अवे. ओके, म्हणजे बाहेरून घेऊन तुम्ही जाऊ शकता. पार्सल आहे, पार्सल सुविधा सुद्धा उपलब्ध आहे इथे. ते पार्सल वगैरे देतात इकडे. बाहेरून तुम्ही ते घेऊ शकता आणि तुम्ही ते जाऊ शकता. ठिकाणी आता आपला नंबर आलेला आहे आणि आता आपण चाललो आहे या ठिकाणी. तर इथे सीट रिझर्व असतात, इथे बसायचं आणि आपला बऱ्याच वेळाने नंबर आला आहे. छान वाटतं आहे. फुल AC इथे आहे, भारी वाटतंय. बघू आता. हा टोकन नंबर 4 शेवटी आला. टोकन नंबर 4 शेवटी आलेला आहे आणि किती वाजले? बरोबर 7:45. 7:45 नंबर आलेला आहे आपल्याला. तुम्ही पाहिलं असेल की खूप गर्दी असते या ठिकाणी. चला आता पुढचं ऑर्डर येणार आहेस काय? माझ्या मते तू गडबड घे. ओके. आणि ट्राय करतो फलाफल. फलाफल म्हणजे आल्यावरच पाहूया काय असतं ते इथे. हां ओके. हो हे आहे. हां हां तो गडबड आहे. अरे एवढं नाही संपणार. हा बसतो काय त्याच्यामध्ये? ओके चालेल. इथे येऊन तू गडबड नाही खाल्लास तर खा. ओके चालेल. तू का गडबड खाऊया चालेल. आणि त्यानंतर तू काय करणार आहेस ते कुठे आहे काय ते? मी ह्यावेळी घेतो जरा कन्फ्यूज आहे मी काय घेऊ. ओके तर एक मिनिट थांब. पण इथून आपल्याला बरोबर 50 रुपयापासून ते 220 आहे आणि त्यानंतर हां लास्ट 220 नाही आहे. त्यानंतर इथे आहे घी रोस्ट रेडी मसाला 490 रुपयापर्यंत क्वांटिटी म्हणजे 500 रुपीजपर्यंत क्वांटिटी भेटते. म्हणजे 50 रुपये कुठचंही तुम्ही घेऊ शकता. आतमध्ये जे काय आहे ते सगळे अवेलेबल आहे तिकडे. हो ना तेजस? हो सगळे अवेलेबल आहे. ओके. आणि हा मँगलोरमध्ये 2 गडबड आईस्क्रीमचे पार्लर आहे. ते म्हणजे आयडियल आणि पब्बास. हे 2 भाऊ ऑपरेट करतात मँगलोरमध्ये अख्ख्या. ओके. आणि हा आईस्क्रीम तुम्हाला कुठेच भेटणार नाही. नाही उडपी नाही बँगलोर कुठेच नाही. कुठेच नाही. मँगलोरमधलाच ओके चालेल. तर आपण आता टेस्ट करूया. मागवतोय तो गडबड आईस्क्रीम आहे. ओके. हर्षद खाना तो की फेमस आहे. ओके चालेल. मी घेईन ड्रायफ्रूट कॉकटेल. चालेल ठीक आहे. म्हणजे 2 गोष्टी आपण ऑर्डर करतोय आणि पाहूया कशा प्रकारे असतात ते. चला. लिटरली सांगतोय म्हणजे एक बाईट आम्ही खाल्लाय, खूप भारी वाटतोय आणि त्यालाच विचारूया की हा जो फालुदा आहे तो कसा लागलाय. तेच ना, मी तर गडबड रोज खातो, मला तर जाम आवडतो. पण आज मी ड्रायफ्रूट चॉकलेट मागवला, हा पण जाम आहे. पण खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी आहे. आम्ही जसं आम्ही गडबड आईस्क्रीम खातो म्हणजे वेगवेगळ्या टाईपमध्ये, पण हे पण खूप छान आहे. तुम्ही एकदा ट्राय करा आणि ते मँगलोरला आल्यावर पब्बास आईस्क्रीम पार्कला भेट द्या. चला आता आपण पूर्ण हा. तर नमस्कार मित्रांनो, आता फायनली ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर तुम्ही आजच्या व्हिडिओ बघितलं असेल की आपल्याला सकाळपासून आपण म्हणजे ट्रेनचा प्रवास आम्ही सकाळी केलेला मत्स्यगंधाचा आणि काही कारणास्तव ती लेट झाली. म्हणजे 5-1 तास मुंबईवरूनच लेट होती आणि इथे यायला 11 वाजता येणारी गाडी 5 वाजता आली. त्यानंतर इथे पोचलो बँगलोरला म्हणजे सुरतकलला बरोबर 11 वाजता आणि 11 वाजल्याच्या नंतर मग इथे आलो, जेवलो वगैरे आणि त्यानंतर संध्याकाळचा आपण प्रवेश केला तो म्हणजे मँगलोर फिरण्याचा. मँगलोर आपण पहिल्यांदा बघितलं ते म्हणजे कसलं होतं, कादरी पार्क. त्यानंतर आपण गेलो, त्यानंतर मँगलोरचं सुप्रसिद्ध आईस्क्रीम खायला म्हणजे गडबड आईस्क्रीम. आणि कसं काय आपण बघितलं ते तुम्ही यूट्यूब चॅनलवर पाहणार आहात. आणि तुम्हाला हा मँगलोरमध्ये जर तुम्ही कोणी येत असाल तर कशा प्रकारे यायचं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगतो. आणि त्यानंतर आज पहिला दिवस होता मँगलोरचा, खूप चांगला गेला आणि आपण घरी पोचलोय. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनल हर्षद चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.